काँग्रेसच्या काळातील योजना खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या धर्तीवरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे। या योजनेवरून दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू आहे। या योजनेचे लाभार्थी वाढण्यासाठी तसेच अधिकाधिक हप्ते वितरित होण्यासाठी लाभपत्रात पडण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका देखील पुढे ढकलल्या आहेत। यावरून राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यात या योजनेचे राज्य खड्ड्यात घालणे योग्य नसल्याची टीका केली आहे। त्याला आता महायुतीतील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिले आहे। राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की इंदिरा गांधीच्या काळापासून संजय गांधी योजना सुरू आहे। अनेक राज्यात अशा योजनांद्वारे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न असतो, तर काँग्रेसच्या काळात योजना झाल्या त्या राज्याला खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का, असाही सवाल राज ठाकरे यांनी वक्तव्याचा समाचार घेताना बावनकुळे यांनी केला आहे। मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना सुरू केली। लाडली बहीण योजनेने संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये परिवर्तन आणले, आर्थिक परिवर्तन झाले। मध्य प्रदेशातील मार्केटमध्ये हा पैसा आला। तसंच आता 1 कोटी 2 कोटी नाही, मुख्यमंत्री लाडकी बहिणींना 96,000 कोटी रुपये येणार आहेत आणि महाराष्ट्राला ही योजना मजबूती देणार आहे। ग्रामीण भागाला मजबूत करणारी ही योजना आहे। या योजनेचे महाराष्ट्राला मजबूती मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले। मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रामध्ये आले आहेत, इन्व्हेस्टमेंट वाढली, दोन्ही करावं लागतं। आर्थिक स्थिती ज्या परिवाराची मजबूत नाही त्यांना मदतही करावी लागते, इंडस्ट्री आणावी लागते। दोन्हीकडे सरकार काम करीत आहे। एकीकडे लाडक्या बहिणीला 18,000 रुपये 2 वर्षी बहिणी असेल तर 36,000 रुपये हा मोठा आधार आहे। त्यातले 3,000 जरी इन्शुरन्सला गेले तर ते पूर्ण परिवाराचे रक्षण होऊ शकतं। LICच्या माध्यमातून एकीकडे आधार देणे महत्त्वाचे आहे। रस्ते, वीज, पाणी आपण करतो, व्यक्तिगत स्वरूपात मदत देणे गरजेचे आहे। एका गावात लाडक्या बहिणीचे 150 लाभार्थी असतील तर त्यांनी 2 वस्तू खरेदी केल्या की हे पैसे मार्केटमध्ये येणार। त्यामुळे अशा योजनेची गरज असल्यामुळे बावनकुळे यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीचा जसा विधानसभांशी संबंध नाही तसेच सिनेटचे मुद्दे वेगळे वेगळे असतात असे सांगत बावनकुळे पुढे म्हणाले की मी दाव्याने सांगतो, आज यवतमाळ विधानसभा आढावा घेतला, 51% मतं घेतं यवतमाळ जागा जिंकेल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येईल। 100% जनता पाठीशी उभा राहिली तर डबल इंजिनचं सरकार येईल। केंद्रात 2019 पर्यंतचं सरकार आहे, राज्यात सरकार आली तर केंद्रातील सर्व योजना सुरू राहतील। मवियाला मत देणे म्हणजे सर्व योजना बंद करणे आणि महायुतीला मत देणे म्हणजे योजनांचा लाभ घेणे। त्यामुळे जनतेने हे मनात घेतले आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती निवडून येणार असल्याचेही त्यावेळी म्हणाले।